नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, वेल्टेक या लेक्चरमध्ये आपलं खूप खूप स्वागत. तर आज आपण शिकणार आहोत नॅरो गॅप वेल्डिंग. नॅरो गॅप वेल्डिंग या तंत्राविषयी आज आपण या प्रकरणामध्ये या पाठामध्ये माहिती बघणार आहोत. तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तो 80 आणि 90च्या दशकामध्ये भारतामध्ये माहिती तंत्रज्ञानाची झपाट्यानं वाढ झाली. माहिती तंत्रज्ञान झपाट्यानं वाढत होतं आणि माहिती तंत्रज्ञान वाढत असल्यामुळं नवीन नवीन शोध लागत गेले. त्याच कालखंडामध्ये म्हणजेच की 80 आणि 90च्या दशकामध्ये ज्या तंत्राचा शोध लागला ते तंत्र म्हणजेच की नॅरो गॅप वेल्डिंग. नॅरो गॅप वेल्डिंग हे तंत्र विकसित झालं आणि हे तंत्र विकसित झाल्याच्या नंतर या तंत्राचा वापर आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये वेल्डिंगचं काम करत असताना मोठ्या प्रमाणात आपण वापरत असतो. आता याचं ओळख जर पाहिली, आपण या तंत्राचं इंट्रोडक्शन जर पाहिलं तर अत्यंत फॅब्रिकेशन वर्कमध्ये अत्यंत महत्त्वाचं हे तंत्र साध्य झालेलं आहे किंवा याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केलेला आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना वेल्डिंगच्या विविध पद्धतीमध्ये आपण काम करत असताना या तंत्राचा वापर केला जात असतो. उदाहरणार्थ तुम्ही जर घ्या तर प्रेशर विशल आणि मोठमोठे जे स्ट्रक्चर आहेत, या मोठमोठ्या स्ट्रक्चरमध्ये या तंत्राचा आज घडीला वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. 1986च्या आपण जर पाहिल्याचा निष्कर्ष जर पाहिला, 1986ला या टेक्निकचा या तंत्राचा विकसित झालं आणि या तंत्राच्या माध्यमातूनच बिक्लोस यांनी काय केलं की जे फेरस आणि नॉन फेरस धातूला वेल्ड करत असताना तुम्ही जर पाहिलं तर ऑलाय धातूला वेल्ड करत असताना या तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. त्याच्यानंतर याच्यामध्येच की आपण निकेल या धातूला सुद्धा वेल्ड करत असताना या तंत्राचा वापर केला गेला आणि हे तंत्र अत्यंत वेल्डिंगसाठी किंवा वेल्डिंगच्या मजबूतीसाठी ते एक अत्यंत महत्त्वाचं तंत्र साध्य झालं. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल किंवा सर म्हणतात तंत्र, टेक्निक म्हणजेच तंत्र. आता हे तंत्र आपण याच्या अगोदर या तंत्राविषयी काही माहिती पाहिली का, बघितलं का, विचार केला का? तर जरूर याचा आपण गॅस वेल्डिंग तंत्र या प्रकरणामध्ये आपण जनरली आपण तंत्र पाहिले, एक लेफ्ट वॉटर तंत्र आणि राईट वॉटर तंत्र, या दोन्ही तंत्राविषयी माहिती पाहिली. पण आर्क वेल्डिंग मध्ये सुद्धा हे तंत्र आहेत. जसं आपण अत्याधुनिक वेल्डिंग पद्धतीचा अभ्यास करतो, या अत्याधुनिक वेल्डिंग पद्धतीमध्ये या नॅरो गॅप वेल्डिंग तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो आणि याचे फायदेही तसेच आहेत. आता फायदे काय तुम्ही जर पाहिले तर नॅरो गॅप वेल्डिंग प्रोसिजर काय, तर तुम्ही जर याचा अभ्यास केला, या तंत्राचा जर अभ्यास केला तर आपण बट जॉईंट, लॅब जॉईंट असे जे जॉईंट्स करत असतो, या जॉईंटला वेल्ड करत असताना त्याला आपण खोबण तयार करतो, गाळा तयार करतो. हे खोबण आणि गाळा कशासाठी तयार करतो किंवा काय उद्देश असतो त्याचा, की याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मेटल बसल्या जावं, म्हणजेच की मेटल डिपॉझिशन जास्त व्हायला पाहिजे, मेटल त्याच्यामध्ये जास्त भरायला पाहिजे आणि मेटल ज्यावेळेस त्या जोडामध्ये त्या जॉईंटमध्ये जास्त भरल्या जातं त्यावेळेसच त्याचं काय होत असतं की मजबूती ही जास्त प्रमाणात येते. आणि जर मजबूती जास्त प्रमाणात येत असेल तर मग ती वेल्डिंग पद्धती आहे किंवा ती जे वेल्डिंग आहे ते वेल्डिंग बीट्स जे आहे ते त्याची लॉंग लाईफ होत असते. हा त्यामागचा उद्देश. त्याची थोडक्यात आपण पाहतो की दुसरं जर पाहिलं आपण तर वेल्डिंग तंत्राचा वापर करत असताना आपण अशा पद्धतीनं वेल्डिंग करा आणि हा भाग आहे अशा पद्धती, म्हणजे हा भाग जो आहे या भागामध्ये आपल्याला खोलवर काय करायचे, पेनिट्रेशन करायचे, म्हणजे तुमचं मेटल डिपॉझिशन होत असताना याचं भेदन हे इथपर्यंत खोलीपर्यंत होणं अत्यंत गरजेचं आहे. जर भेदन याच्या खोलीपर्यंत झालं तरच मजबूती येते. आणि हे करत असताना याच्यामध्ये जर स्लॅग आला, स्लॅग SLAG स्लॅग हा अत्यंत म्हणजे की वेल्डिंगसाठी, म्हणजे आपण याच्यामध्ये जर वेल्डिंग करत असताना स्लॅग अटकला तर त्याच्यामध्ये परत वेल्ड डिफेक्ट निर्माण होतात आणि हे वेल्ड डिफेक्ट निर्माण होऊ नये याच्यामध्ये, म्हणून याच्यासाठी आपण गॅसेस, इनर्ट गॅसेसचा वापर करतो. ते म्हणजे की आपण CO2 आणि
ऑर्गॉन अशा गॅसचा आपण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केल्या जात असतो. तर आता आपण बघणार आहोत नॅरो गॅप वेल्डिंग टेक्निक. नॅरो गॅप वेल्डिंग टेक्निक मध्ये आपण कोणकोणत्या टेक्निकचा वापर करतो. आता या ठिकाणी तुम्हाला नॅरो या शब्दाचा अर्थ मी अगोदर सांगितला, परंतु नॅरो म्हणजे काय, अरुंद. आपण नॅरो या शब्दाचा अर्थ जर पाहिला आपण तर मित्र ज्यावेळेस आपण चर्चा करतो, एखादा मुद्दा जर एकमेकाला पटवून द्यायचा असेल तर आपण सहज मित्राला म्हणतो, अरे काय नॅरो माइंड आहे, अशी चर्चा करतो का नाही? हा, करतो. तर हे करत असताना आपण काय करतो की नॅरो म्हणजे कमी. आता या ठिकाणी आपल्याला कमी जाग्यामध्ये जास्तीत जास्त मेटल डिपॉझिशन करायचं आणि जास्तीत जास्त मेटल डिपॉझिट झाल्याच्या नंतर ती वेल्डिंगची मजबूती लॉंग लाईफ टिकते. हा या तंत्रामागचा उद्देश आहे. आता जनरली तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये तंत्र आहेत. देर आर 5 टाइप्स ऑफ टेक्निक. फर्स्ट तुम्ही जर पाहिलं तर मल्टी म्हणजे एकापेक्षा जास्त, ठीक नाही. मग धातूचं जोडकाम करत असताना आपण हे मल्टीपास तंत्र जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या टेक्निकमध्ये किंवा कोणत्या वेल्डिंगमध्ये वापरल्या जात असते. तर हे जे मल्टीपास, डीप पास अँड ट्रिपल पास असंही त्याला म्हटलं जात असतं. आता हे डीप पास आणि ट्रिपल पास म्हणजे काय, की अत्यंत खालपर्यंत भेदन जाणं किंवा खालपर्यंत मेटल डिपॉझिट होणं. तुम्ही दिलेला जो मेटल आहे तो त्याच्या खालपर्यंत म्हणजे इथपर्यंत ते झिरपत जाणं म्हणजे त्याला भेदन होणं असं म्हटलं जातं. असं म्हणून त्याला डीप आणि 1, 2, 3 ट्रिपल पास. तर आपण बघितलं या ठिकाणी 1, 2 आणि 3 पास म्हणजे की मेटल डिपॉझिशन हे अत्यंत खोलीपर्यंत जातात. प्लेट थिकनेस जर पाहिली तर आपण 12 ते 20 mm, 12 ते 20 mm याच्यामध्ये प्लेट थिकनेस आहे आणि याच्यामध्ये काय केलं आपण 1, 2, 3 असे 3 पास पाहिले. मग ज्या वेळेला मल्टीपास हे तंत्र हे टेक्निक वेल्डिंग मध्ये उपयोगात आणतो, त्या कोणत्या वेल्डिंग मध्ये आपण हे मल्टीपास तंत्र उपयोगात आणल्या जातं असा परीक्षेला प्रश्न येत असतो. म्हणजे आपको ये सोचना है कि मल्टीपास टेक्निक कौन से वेल्डिंग में यूज किया जाता है, ऐसा क्वेश्चन आपको एग्जाम में आ सकता है. तो मल्टीपास जो तंत्र है, टेक्निक है, ये SAW यानी कि सबमर्ज आर्क वेल्डिंग, यानी कि जलमग्न आर्क वेल्डिंग, यानी कि हिडन आर्क वेल्डिंग. ये एक ही नाम है. कौन से वेल्डिंग के एक ही नाम है, सबमर्ज आर्क वेल्डिंगचे हे नाव आहेत. एक हिडन आर्क वेल्डिंग, जलमग्न आर्क वेल्डिंग याच वेल्डिंगचे नाव आहेत. आता हिडन आर्क वेल्डिंग काय, की जी वेल्डिंग पद्धतीमध्ये इलेक्ट्रोड व बेस मेटल याच्यामध्ये जे आर्क निर्माण होतं, हे आर्क दाणेदार नावाच्या फ्लक्सच्या आवरणाखाली झाकल्या जातं. अशा पद्धतीला आम्ही सबमर्ज आर्क वेल्डिंग म्हणतो. अशा पद्धतीला आम्ही जलमग्न आर्क वेल्डिंग म्हणतो. अशा पद्धतीला आपण हिडन आर्क वेल्डिंग असं म्हणतो. हे झालं की मल्टीपास जे टेक्निक आहे हे आपण सबमर्ज आर्क वेल्डिंग मध्ये वापरल्या जात असतं किंवा वापरतो. आता दुसरं जर पाहिलं तर मोनोपास. आता मोनोपास टेक्निक आहे. आता या टेक्निकचा जर आपण वापर केला तर याच्यामध्ये 2 म्हणजेच की 2 म्हणजे यूज फॉर याचा उपयोग आपण जर पाहिलं तर या मोनोपासचा हे या ठिकाणी दिलेला ही जे स्केच आहे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने याच्यामध्ये ही स्केच आहे. या ठिकाणी हे 12 to 20 mm. याच्यामध्ये हे हा एक रन आणि हा एक, परत हा एक रन आणि हा एक रन, हे 1 आणि हे 2. याच्यामध्ये 2 पास म्हणजे हे जे पद्धतीमध्ये या तंत्रज्ञानामध्ये किंवा या तंत्रामध्ये या तंत्राचा वापर आपण कोणत्या वेल्डिंग मध्ये करतो असाही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की मोनोपास तंत्र हे कोणत्या वेल्डिंग मध्ये वापरल्या जात असतं. आता मोनोपास तंत्र हे कोणत्या वेल्डिंग मध्ये वापरल्या जात असतं,
तर मोनोपास तंत्र हे GMAW या तंत्रामध्ये या वेल्डिंग मध्ये वापरल्या जातं. मग आता GMAW, आता या ठिकाणी परत तुम्हाला असं जाणवेल की GMAW म्हणजे काय. GMAW म्हणजे गॅस मेटल आर्क वेल्डिंग. आता याच्यामधल्या GMAW मधल्या MIG या तंत्रामध्ये हे मोनोपास तंत्र वापरल्या जात असते. हे झालं हे 1 2. त्याच्यानंतर सिंगल पास, ज्याला की आपण सिंगल म्हणजे एकच, हे एकच पास ज्याला म्हणतो की एकच आपली ओळ असते याची, कशाची की वेल्डिंगच्या बीड्स. हे तंत्र आपण कोणत्या वेल्डिंग मध्ये वापरल्या जात असते. तर हे तंत्र जे आहे ज्याला की आपण सिंगल पास असं म्हटलं जात असतं, हे सिंगल पास तंत्र जसं आपण इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग म्हणजेच की एकाच खांबामध्ये आपण इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगचा जवळ म्हणजे असा एक उभा खांब आहे, त्याच्यावर आपण सिंगल पासून इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग आहे ते सुद्धा आपण त्या वेल्डिंग मध्ये सुद्धा 1 पासचा यूज केला जात असतो. आणि हे तंत्र 1 पास ज्याला की आपण सिंगल पास असं म्हटलं जातं, हे सिंगल पास तंत्र आपण या नॅरो गॅप वेल्डिंग मधील सिंगल पास तंत्रामध्ये याचा वापर आपण करतो. आणि हे कोणत्या वेल्डिंग मध्ये वापरतात तर ह्यात जनरली इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग आणि इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग या दोन्ही वेल्डिंग मध्ये आपण या सिंगल पासचा वापर केला जातो असतो. आता तिसरं जे आहे कवर्ड फ्लक्स टेक्निक. आता परत हे तुम्ही जर पाहिलं मल्टीपास टेक्निक जसं आपण याच्यामध्ये वापरल्या जात असतो, तसंच कवर्ड फ्लक्स टेक्निक सुद्धा आपण फिक्स्ड टेक्निक. आता हे बघा तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रोड दिलेला आहे, हा टॉर्च, हा तुमचा इलेक्ट्रोड, हे तुमचं मेटल डिपॉझिशनचा जो आपण लेफ्ट आणि राईट या ठिकाणी काय होतं, लेफ्ट आणि राईटला हे मेटल डिपॉझिशन झुकत असतं. तर या कर्व फिक्सचा टेक्निकचा वापर सुद्धा आपण सबमर्ज आर्क वेल्डिंग मध्ये केल्या जात असतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे NGP म्हणजे की काय, NGP म्हणजे की आपण नॅरो गॅप वेल्डिंग प्रोसेस. आता ऑस्क्युलेशन म्हणजे बघा की हेलकावा घेणे, म्हणजे ज्यावेळेस आपण वेल्डिंग करत असतो इथून काय करणार आपण स्टार्ट करत असताना म्हणजे हे सुद्धा ऑक्सिलेशन सुद्धा याच्यामधलं काय एक टेक्निक आहे. ऑस्किलेशन म्हणजे काय तर तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे हेलकाव. आपण जेव्हा धातूचं जोडकाम करत असतो त्यावेळेला अशाही तंत्रज्ञानातून धातूचं जोडकाम करत असताना या पद्धतीने आपण मोशन सारखा असं हेलकावा देत असतो. अशा पद्धतीने आपण काय करत होतो हेलकावा देत असतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं हे वेल्डिंग डायरेक्शन या इकडच्या, म्हणजे आपण स्टार्ट टू असं मोशन टाईप ज्याला आपण हेलकावा देत असतो त्या टेक्निक सुद्धा आपण या नॅरो गॅप वेल्डिंग मध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर का केला जात असतो. परत मी सांगतो की आपण याचा याच्यासाठी वापर करायला जातो की तुमच्या जो पेनिट्रेशन आहे, पेनिट्रेशन लक्षात घ्या की पेनिट्रेशन म्हणजे की त्याच्या जॉबच्या तळाला ते मेटल डिपॉझिट होणे, त्याच्या जॉबच्या खोलीमध्ये पेनिट्रेशन जाणे, वितळण जाणे, त्यालाच आपण काय म्हणतो पेनिट्रेशन असं म्हणतो. मग हे पेनिट्रेशन जास्त यावं म्हणून या तंत्राचा या टेक्निकचा आपण वेल्डिंग मध्ये वापर केला जात असतो जनरली. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर दुसरं जे अजून एक टेक्निक आहे ते म्हणजे NGP आर्क रोटेशन. आता रोटेशन म्हटल्याच्या नंतर आपण चक्रगती असं आठवतो आपल्याला. आपण जेव्हा स्लोप अँड रोटेशन हे प्रकरण वेल्डिंग पोझिशन स्लोप अँड रोटेशन शिकलो त्या पद्धतीमध्ये आपण रोटेशन आपण शिकलो. आता हे कसं रोटेशन कसं असतं या पद्धतीने आपण काय करणार होतो जॉबला वेल्डिंग करणार. या पद्धतीने अशा पद्धतीने आपण काय करतो तर याचं जॉबचं रोटेशन केल्या जात असतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण वेल्डिंग करतो धातूला त्यावेळेला मग मात्र जे हे वेल्डिंगचं
बिट्स जे आहे किंवा पेनिट्रेशन याच्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीनं पेनिट्रेशन त्या जॉबच्या तळापर्यंत केल्या जातं, होत असतं. असं आपण या तंत्र याला कि अपन एनजीपी स्टैंड फॉर क्या होता है, ऐसा भी कभी कभी क्वेश्चन आपको पूछा जाएगा. तो इसका नैरो गैप वेल्डिंग ऐसा कहा है, नॅरो गॅप वेल्डिंग. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की नॅरो गॅप वेल्डिंग मध्ये तंत्र पाहिलं. आता कोणते कोणते तंत्र आहेत, तर बेसिकली आपण याच्यामधल्या तंत्र 5 तंत्राचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता पहिलं तंत्र मल्टीपास म्हणजे हे, त्याच्यानंतर दुसरं तंत्र मोनोपास म्हणजेच GMAW मध्ये त्याचा वापर, त्याच्यानंतर सिंगल पास जे की हे सिंगल रन, त्याच्यानंतर की कवर्ड फिक्स टेक्निक SAW मध्ये त्याचा वापर करतो, त्याच्यानंतर हा NGP ऑस्कुलेशन याचा वापर आपण करतो. तर 1 2 ही जे 1 2 3 टेक्निक आहे, ह्या तिन्ही टेक्निक मध्ये आपण जास्तीत जास्त GMAW मध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात असतो. GMAW फॉर गॅस मेटल आर्क वेल्डिंग. परत मी हे रिपीट का करतो की परीक्षेला याच्यावर प्रश्न येत असतो. याच्यामधल्या MIG पद्धतीमध्ये म्हणजे MIG आणि MAG अशा दोन पद्धती आहेत. MIG मेटल इनर्ट गॅस आर्क वेल्डिंग आणि MAG म्हणजे की मेटल ऍक्टिव्ह गॅस वेल्डिंग. ह्या दोन पद्धती आपण MIG मध्ये असतात आणि त्याच्यामधल्या MIG प्रोसेस मध्ये या पद्धतीचा वापर केला जात असतो. टेक्निक तंत्र हे वेल्डिंग मध्ये कुठल्याही प्रकारच्या धातूचं जोडकाम करत असताना, वेल्डिंग करत असताना कोणतीही वेल्डिंग घ्या, त्या वेल्डिंग मध्ये तंत्र हे फार गरजेचं असतं. त्याला की आपण तंत्रानुसार जर वेल्डिंग केली आपण तरच ते चांगल्या रीतीनं काय होईल, वेल्डिंग मोठ्या प्रमाणात म्हणजे मेटल त्या ठिकाणी डिपॉझिशन होईल. आणि ज्यावेळेस मेटल चांगल्या रीतीने डिपॉझिशन होईल त्यावेळेला त्या वेल्डिंगच्या मजबूती जास्त येते. आता आपण बघितलं थोडक्यात जर हे पॉईंट्सचा आपण विचार केला की नॅरो गॅप वेल्डिंगची आपण ओळख पाहिली, म्हणजे सर्वात हाय स्ट्रक्चर ज्या ठिकाणी काम चाललं जात असतं, प्रेशर विषयाच्या ठिकाणी काम चाललं जात असतं, या ठिकाणी आपण या तंत्राचा वापर केला जात असतो. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर निष्कर्ष ज्याला की आपण कॉन्क्लुशन असं म्हटलं जात असतं. या निष्कर्ष जर पाहिला तर 1986 या सालामध्ये आपण या तंत्रा विकसित करून ऑलाय सारख्या धातूला, निकेल सारख्या धातूला याचा वापर केला. आणि दुसरं म्हणजे की या नॅरो गॅप वेल्डिंग प्रोसिजर काय असते, म्हणजे हे प्रोसिजर म्हणजे की हे एक तंत्र आहे आणि हे तंत्र, या तंत्रचे प्रकार पुन्हा आपण बघितले ते म्हणजे की हे 1 2 3 4 5. आता आपण बघूया की नॅरो गॅप वेल्डिंग ऍक्शन. नॅरो गॅप वेल्डिंग टेक्निक यूज टू वेल्डिंग प्रोसेस. आता आपण नॅरो गॅप वेल्डिंग टेक्निक हे कोणत्या वेल्डिंगच्या प्रोसेसमध्ये याचा वापर करतो किंवा यूज करतो ते थोडक्यात आपण बघूया. आता तुम्ही जर पाहिलं तर GMAW यामध्ये सुद्धा आपण या टेक्निकचा वापर केला जात असतो, GMAWच्या मिग मध्ये. त्याच्यानंतर दुसरं जे आहे टिग वेल्डिंग म्हणजे टिग वेल्डिंग TIG, ज्याला की आपण GTAW सुद्धा म्हणतो, म्हणजे गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग मध्ये थिन पत्र्याला चांगल्या रीतीने वेल्डिंग करण्यासाठी आणि कार्बनचे जो लो अलाय स्टील आहे यालाही सुद्धा आपण चांगल्या रीतीने याच्यामध्ये वेल्डिंग केल्या जात असते किंवा या तंत्राचा वापर. सबमर्ज आर्क वेल्डिंग मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की या सबमर्ज आर्क वेल्डिंग मध्ये सुद्धा हे तंत्र मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असतं. त्याच पद्धतीनं की सर्वात जास्त जाडीचे आपण हे तंत्राचा जर वापर केला तर 60 mm प्लेट पर्यंतच्या जाडीच्या प्लेटला वेल्डिंग करत असताना हे तंत्र फार मोठं कारागीर साबित झालेलं आहे. म्हणून की ESW म्हणजे इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग या वेल्डिंग मध्ये सुद्धा सिंगल रन मारण्यासाठी, स्लॅग वेल्डिंग मध्ये सिंगल रन मारण्यासाठी या तंत्राचा वापर आपण केला जात असतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग या वेल्डिंग मध्ये सुद्धा नॅरो गॅप तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. तर जनरली तुम्ही जर पाहिलं तर तंत्र
या तंत्राचा वापर म्हणजे ते नॅरो गॅप तंत्राचा वापर तर आपण वेल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात करतो आणि याचा उद्देश काय? हे नॅरो गॅप वेल्डिंग तंत्र याच्यामध्ये वापरण्याचा उद्देश एवढाच आहे की वेल्डिंगची मजबूती म्हणजे मेटल तुमचा चांगल्या रीतीने फ्यूज होणे, मेटल तुमचं चांगल्या रीतीने डिपॉझिशन होणे हाच या मागचा तंत्राचा उद्देश असतो. म्हणून आपण अशा पद्धतीने जॉबला आपण ज्यावेळेस करत असतो वेल्डिंग त्यावेळेला आपण तुम्ही जर पाहिलं तर आपण स्लॉट मारतो. आता तुम्ही जर पाहिलं तर 12 mm 16 mm च्या प्लेट असतील त्याला आपण अशा पद्धतीने सिंगल व्ही करतो, सिंगल यू करतो, डबल यू करतो. हे काय करतो की त्याला केलेले आपण याची प्रिपरेशन म्हणजेच की हे याच्यासाठी करतो आपण की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेल्डिंग मेटल डिपॉझिट व्हावं, मेटल बसावं, पेनिट्रेशन जास्त यावं, भेदन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं व्हावं, हा या मागचा टेक्निक मागचा उद्देश आहे. म्हणून आज घडीला औद्योगिक क्षेत्रामध्ये नॅरो गॅप वेल्डिंग तंत्रज्ञानाचा किंवा या टेक्निकचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. तर अशा पद्धतीने आपण धातूचं जोडकाम करत असताना हे तंत्र किती अत्यंत महत्वाचं आहे याविषयी या प्रकरणामध्ये आपण माहिती बघितली. तसं जर तुम्ही पाहिलं तर 1986 साली या तंत्र विकसित होऊन आज जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक वेल्डिंगमध्ये हे तंत्र वेल्डिंगचा अविभाज्य घटक झालेला आहे. कारण की औद्योगिक क्षेत्रामध्ये आज जर पाहिलं तर वेल्डिंग हे फार मोठ्या प्रमाणात वापरली जात असते. तुम्ही कुठलीही इंडस्ट्री घ्या, कुठल्याही इंडस्ट्रीचं घ्या. आता ह्या जे आपण GMAW आहे, मिगमॅग वेल्डिंग आहे, टीग आहे, सबमर्ज आहे, ह्या सर्व वेल्डिंग आपण ज्या त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्या त्या व्यवसायामध्ये वापरल्या जात असतात. उदाहरणार्थ तुम्ही घ्या GMAW घ्या, मिग घ्या, मॅग घ्या. आपण ह्या वेल्डिंग आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये घ्या. टीग वेल्डिंग घ्या तुम्ही एरोप्लेनच्या याच्यामध्ये वापरतो तर आपण कारखान्यामध्ये वापरतो. सबमर्ज आर्क वेल्डिंग घ्या, ही आपण पाहिलं तर प्रेशर विशरसाठी या मोठ्या याच्यामध्ये वापर करतो. मोठमोठे जे स्ट्रक्चर आहेत 1/5 मध्ये ज्याला आपण 60 mm 70 mm पर्यंतच्या प्लेटच्या झालेल्या वेल्डिंग हे ESW आणि EBAW हे वेल्डिंग मोठ्या प्रमाणामध्ये याच्या वापर करतो आणि या वेल्डिंग मध्येच आपण या तंत्राचा वापर करतो. नॅरो गॅप वेल्डिंग म्हणजे हे तंत्र आहे. धातूचं जोडकाम करत असताना या तंत्राचा वापर करूनच धातूला म्हणजे चांगल्या रीतीने वेल्ड करणे हा या तंत्राचा उद्देश आहे. ओके, तर आपण पाहिलं या तंत्राविषयी. तर हे अत्यंत महत्त्वाचं तंत्र आपण आज शिकलो. या तंत्राविषयी आपल्याला माहिती झाली. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कारागिराला हे तंत्र विकसित येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या तंत्र म्हणजे की दुसरं एक सांगायचं म्हणजे की की होल हे एक तंत्र आहे. या की होलच्या माध्यमातून सुद्धा आपण धातूचं जोडकाम करत असताना या की होल एक तंत्रच आहे. वेल्डिंग करत असताना आपण त्याचा वापर केला जात असतो. की होल हे की अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण जोडकाम करत असतो त्यावेळेला हे अशा पद्धतीनं काय होतं की जोडकाम करत असताना त्याला आपण एक चाबीसारखा आकार गाळा तयार करणं हा त्या मागचा उद्देश असतो. आणि हे की होलच्या माध्यमातूनच काय होत असतं की मेटल त्या ठिकाणी जास्त रित्या डिपॉझिट होतं किंवा जास्त मटेरियल त्या ठिकाणी बसतं. म्हणून या की होलचा सुद्धा या की होल तंत्राचा सुद्धा आपण वेल्डिंगमध्ये वापर केला जात असतो. हे सुद्धा आपण नॅरो गॅप वेल्डिंगमध्येच येतं. धन्यवाद.